भोंदो घराच्या अडचणीत वाढ, डिलीट केलेला मोबाईल डेटा रिकव्हर, मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता, चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती. भोंदो खरातलाच 5व्या गुन्ह्यात कोर्टात हजर केलं जाणार. खरातची पोलीस कोठडी कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न. तपासासाठी पोलिसांनी खरातचा ताबा मागितला. शिर्डीतील मॉलमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाचा आरोप. मॉलमधील कर्मचाऱ्यांना सहकाऱ्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्याची मॉलमध्ये धडक. नाशिकमध्ये धर्मांतरणाचं आणखी एक प्रकरण समोर. बळजबरीनं दारू सिगरेट पाजून तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. नालासोपाऱ्यात विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. पैशांसाठी त्रास देत मारहाण केल्याचा पीडित महिलेचा आरोप. नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. सोमवारी होणार अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. नालासोपाऱ्यात विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. पैशांसाठी त्रास देत मारहाण केल्याचा पीडित महिलेचा आरोप. नवनीत राणा, अनिल बोंडे, प्यारे खान यांच्याकडे पुरावे असतील तर पोलिसांना द्यावेत. वातावरण बिघडवू नका. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी मंत्री बावनकुळेंनी सुनावलं. काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या हक्कांची भ्रूण हत्या केली. पंतप्रधान मोदींची टीका. मोदींनी मागितली देशातील महिलांची माफी. विरोधकांनी केलेल्या पापाची शिक्षा नक्की मिळणार, मोदींचा इशारा. 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं घाट परिसरात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्येही बरसणार सरी. अमेरिका इराण चर्चेची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता. इस्लामाबाद किंवा रावळपिंडीमध्ये चर्चेची शक्यता. रावळपिंडीमध्ये हाय अलर्ट जारी. शाळा आणि महाविद्यालयं 26 एप्रिलपर्यंत बंद. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार. सनमार हेराल्ड नावाच्या भारतीय जहाजावर इराणच्या सुरक्षा दलांकडून गोळीबार. भारताने इराणच्या राजदूतांना बजावलं समन्स. बुधवारपर्यंत करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्ब पडणार. ट्रम्प यांचा इराणला थेट युद्धाचा इशारा. तर फ्रेमवर्क ठरल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. इराणची अमेरिकेविरोधात कठोर भूमिका. इराण इस्रायल युद्धामुळे जीवनावश्यक औषधं महागण्याची शक्यता. औषधांच्या किमती 30 ते 96% वाढण्याचा अंदाज. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी आणि अंगदुखीची औषधं महागण्याची शक्यता. भारतासह जगाला रशियाकडून कच्चं तेल खरेदी सुरू ठेवण्यास 16 मे पर्यंत हिरवा कंदील. ट्रम्प यांच्याकडून रशियन कच्चं तेल खरेदी 16 मे पर्यंत मुदत वाढ. ठाणे, मुंबई, ओडिशा, बिहारमधील 4 कट्टरपंथी तरुणांना अटक. दहशतवादी कारवायांच्या नियोजनामध्ये कथित सहभागाबद्दल कारवाई. राम मंदिर, संसद भवन, लाल किल्ला, इंडिया गेटवर हल्ल्याचा कट रचल्याची माहिती. राज्यात अक्षय्य तृतीयेचा उत्साह. सोनं आणि गाड्या खरेदीचा उत्साह. आंब्याची देखील मागणी वाढली. पुण्यात दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास. Thank you.